आता आपण पारनेर सर्कल अंतर्गत असलेल्या दूधपुरी या ठिकाणी आलेलो आहे. या ठिकाणी गण हे दहीपुरी आहे. दूधपुरी येथील मतदार आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. आपल्या SK न्यूज महाराष्ट्र असेल किंवा SK न्यूज महाराष्ट्र एक्सप्रेस असेल त्या माध्यमातून आपण बोल मतदाता बोल हे सदर चालू केलेलं आहे आणि आपण जनतेचा कौल काय ते जाणून घेणार. चला तर जाऊन घेऊया. आता ते तुमच्या दूधपुरीची हवा काय म्हणते, कल कोणाकडे, काय मतदान कोणाला राहणार आहे, पारनेर सर्कल काय म्हणतं, दहीपुरी गण काय म्हणतंय? आमच्या गावाचं म्हणणं एकच आहे की आमच्या गावात फक्त भाजपनं विकास केलेला आहे. भाजपनं विकास केला. पहिले कोणत्याही आमदारांना नाही, सदस्यांना नाही विकास केला. अच्छा. संपूर्ण विकास हे फक्त नारायण बापूचे साहेबांचा आहे. नारायण बापूचे साहेब. हा, म्हणून यंदा मतदान त्या जिल्हा परिषद आता जो माणूस देणार आहे ते बी चांगलाच माणूस आहे. असं आहे का? आम्ही भाजपला मतदान. तुम्ही भाजपला मतदान विकासामुळे. विकासामुळे. धन्यवाद. काय म्हणते तुमच्या दूधपुरीची हवा काय म्हणते? तुमचं मतदान कोणाला राहणार आहे? बीजेपीचं चालणार आहे. बीजेपीलाच का हवं दादा? बीजेपीनं विकास केलेला आहे. विकास केलेला आहे म्हणून बीजेपीला. आमदार साहेबांनी रोड दिलेला आहे आम्हाला. अच्छा. कट्टे दिलेले आहेत. अच्छा. म्हणजे आमदारांनी विकास केला म्हणून तुमचं मतदान भाजपला. धन्यवाद. तुम्ही काय सांगणार? आपलं पण काय ते नेमकं काय? भाजप म्हणजे नेमकं भाजप कशामुळं? विकास आहे ना. विकासामुळे भाजपला. आमच्या गावात कुठलाच विकास झालेला नाही पहिला. असं आहे का? विकास केलेला नाही. कुचे साहेबांनी विकास केला म्हणून भाजपच्या मागे. धन्यवाद दादा. आपलं बीजेपीलाच मतदान. सगळं बीजेपीलाच. हो. अख्खं म्हणजे दूधपुरी पुरा बीजेपीच्याच मागे आहे का? का रे मित्रा? आमचे तर भरपूर कामं झाले बीजेपीमुळे. पाण्याची टाकी बनली, पाणी नळाला पाणी येते. अच्छा. सगळं कट्टे येते. अच्छा. त्याच्यामुळे भाजप. भाजप. धन्यवाद. काय म्हणते तुमची दूधपुरीची हवा काय म्हणते, पारनेर सर्कल काय म्हणतं, दहीपुरी गण काय म्हणतं, तुमचं मतदान कोणाला राहणार आहे? भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस कोणाला? सध्याची निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे. नक्कीच. आणि नगर परिषदेची आहे. नगर परिषद संपलं आता. हा, आता हे बिगुलही वाढलेलं आहे. कोणत्याही क्षणी आचारसंहिता जाहीर, मतदान मतमोजणी झाली की कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकते. आता या पारनेर सर्कलमध्ये तसं बघितलं तर नवीन नवीन उमेदीचे नवीन ताकदीचे उमेदवार हे आघाडीवर आहेत. अच्छा. आणि सध्या तरी कौल काय सांगता येत नाही. आता बघू ज्यावेळेस निवडणूक जाहीर होईल. तुमचं मतदान कोणाला राहणार? आमचं मतदान हे विकासालाच राहील. विकासाला म्हणजे नेमकं विकास कोणी केला तुमच्याकडे? नाही, तसं तर विकासाचं बाजू धरली तर येईलच. आता समोर कसं दिसून येत असते ते मतदान पेटीतून आपण सांगू शकतो. असं डायरेक्ट उघडपणे आपण कसं सांगू शकत नाही. नाही खरं. आता सध्या आचारसंहिता नाही त्यामुळे डायरेक्ट बोलायला काही अडचण नाही. पण एखाद्या पक्षाचं जरी बी नाव घेतलं तरी ते चालतं. तुम्हाला तुमच्या अंतःकरणाला जे पटेल तो पक्ष सांगा. किंवा नोट नसेल काही तर तुम्हाला जर तुमच्या गावाचा विकास झाला नसेल, कोण्याच पक्षाने केला नसेल, कोण्या उमेदवाराने केला नसेल तर तुम्ही नोटाला मारू शकता. नाही, ते एक उपाय असतोय. परंतु आपल्या लोकशाहीचं जे आहे गुपित असते मतदान, ते उघड नसते. ते मतपेटीतूनच दाखवावं लागते. त्यासाठी आम्ही हे उघड न बोलता आम्ही ते मतपेटीतूनच विकासाचं जे आहे मत आमचं ते दाखवून देऊ. एकंदरीत तरुण मित्रांना सांगितलेलं आहे त्याचं मतदान करणार 100% करणार, परंतु हे गुपित असतं असं सांगतो. सुज्ञ मतदार आहे आणि मतदार हे विकासाला करणार आहे. एकंदरीत त्यांनी कोणाला मतदान करायचं हे संकेत दिलेले. धन्यवाद मित्र. राम राम भाऊ. राम राम. काय म्हणते तुमच्या गणाची हवा काय म्हणते, पारनेर सर्कलची हवा काय म्हणते? चांगली. कोणाला मतदान राहणार यंदा? भाजप, शिवसेना? भाजपलाच का हो दादा? विकास करते जरा. विकास करते जरा का? म्हणून का? जरा ट्रॅक्टर दिले, ऑनलाईन मशीन दिल्या. अच्छा. म्हणजे गावाचा विकास केला आणि तुमचाही विकास केला म्हणून मतदान भाजपला. करू. धन्यवाद. तुम्ही काय सांगणार दादा? तुमचं काय? तुमचं मतदान कोणाला राहणार? भाजपलाच का हो? विकास करते जरा चांगला. असं आहे का? म्हणून भाजपला. पक्का भाजपला का भाजपला? फक्त भाजपला. धन्यवाद. म्हणजे तुमच्या पारनेर सर्कलची हवा काय म्हणते, दहीपुरी गाण्याची हवा काय म्हणते? आमची हवा, आम्ही भैयासाहेबाची माणसं आहेत. भैयासाहेबाचे माणसं. एकनिष्ठ माणूस आहे. अच्छा. कोणाचा भ्रष्टाचार करीत नाही कधी. कोणाचे पैसे घेणार नाही, कोणाला देणार बी नाही. अच्छा. एकदम निर्मळ मनाचा माणूस आहे. आम्ही त्याच्या पाठीमागे आहे. म्हणजे राजेश टोपे निर्मळ मनाचा माणूस. हो. म्हणून तुम्ही राष्ट्रवादीला मतदान. तुम्ही राष्ट्रवादीचे कट्टर समर्थ आहे.
धन्यवाद दादा. काय म्हणते पारनेर सर्कलची हवा काय म्हणती, दहीपुरी गाण्याची हवा काय म्हणती, तुझं मतदान यंदा कोणाकडे राहणार आहे? आता कसं आहे, जेव्हा आमचा विकास करीन आमचं मतदान त्याला राहील. अच्छा, तुमच्या गावामध्ये जिल्हा परिषद सर्कलचे यापूर्वीच्या प्रतिनिधींनी काही विकास केला का? म्हणजे यापूर्वीचे असेल त्यांनी? यापूर्वीचे केलेलं आहे भरपूर, पण काय आता नवीन आलेले त्यामुळे आता नवीन चेहरा बघणं आहे आम्हाला कोण आहे काय आहे. आणि म्हणजे विकासाला मतदान राहील, विकासाला मतदान राहील. पक्षाला राहणार नाही. पक्षाला नाही. तरुण मित्रांनो सांगितलेलं एकंदरीत मतदान करणार आहे, पण तो पक्ष पाहून न करता विकासाला करणार आहे. धन्यवाद मित्र. धन्यवाद. काय म्हणते तुमच्या दूधपुरीची हवा काय म्हणते, पारनेर सर्कल काय म्हणतं, दहीपुरी गण काय म्हणते? काय म्हणते पाणी आपलं काय येतं काही माहिती नाही. हा बरं, मतदान कोणाला करणार? भाजपला करणार, शिवसेनेला करणार, राष्ट्रवादीला करणार, अपक्षाला करणार का नोटाला करणार दादा? आम्ही वंचितला करणार. वंचित बहुजन आघाडीला, वंचित बहुजनला करणार. धन्यवाद दादा. तरुण मित्र राम राम. राम राम. काय म्हणतं पारनेर सर्कल काय म्हणतं, पारनेर तुमच्या गावची हवा काय म्हणते, दहीपुरी गण काय म्हणतंय, तुझं मतदान कोणाला राहणार आहे? भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, अपक्ष का नोटा? विकासाला मतदान. मला एक सांग, तुझ्या गावामध्ये जिल्हा परिषद सर्कलच्या माध्यमातून यापूर्वीच्या मतदारात प्रतिनिधींनी काही विकास केलाय का? विकास काहीच नाही केला. काहीच केला नाही. काहीच नाही. अच्छा, नुसतं नावाला जिल्हा परिषद अध्यक्ष असं आहे का? पण त्यानं काहीच काम केलं नाही. काम काहीच नाही केलं. मग आता यंदा ठरवलं तू विकासाला मतदान. विकासाला मतदान. धन्यवाद मित्रा. तरुण मित्र तू काय सांगशील? तेच काय, विकासाला मतदान. पण विकास नेमका कोणाचा विकास? गावाचा विकास का आपला विकास? गावाचा विकास. अच्छा, विकास करणार म्हणजे जी व्यक्ती, जो उमेदवार तुम्हाला समजा गावकऱ्यांना गावाचा विकास करण्याचा शब्द देईल त्या माणसाला तुम्ही मतदान करा. धन्यवाद मित्र. विकासाला मतदान जिल्हा परिषदचं. याच्यापूर्वी अगोदर काही विकास केला काय लोकांनी? काय दिसलं तर नाही. दिसला नाही म्हणजे विकास हरवला म्हणायचं काय? तसं वाटतंय. पण याचा आता जे शब्द देईन त्याला मतदान. धन्यवाद मित्र. राम राम. काय म्हणते हवा, काय म्हणते पारनेर सर्कलची हवा काय म्हणते? पारनेर सर्कलची बरी आहे का? मग आमदा मतदान कोणाला राहणार आहे? आता काय माणूस फोन करणार. माणूस फोन करणार. आणि मग ते माणूस फोन करा म्हणजे शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित, अपक्ष? काही सांगता येत नाही. काही सांगता येत नाही, फक्त माणूस फोन करणार. हा बस आमचे कामाचे. आता ठीक आहे, तुमचंही घेतो, आई काय हरकत नाही. ते विकासाला मतदान करणार. धन्यवाद. अच्छा, मग आम्हाला पगारी नाही, आमच्या गावाला पाण्याची सोय नाही. अच्छा काय करणार आहेत आम्ही? अच्छा. आमचं गावाचा विकास करून त्याला मतदान करू. एकंदरीत अक्काने सांगितलेलं आहे की जो कोणी आमच्या गावाचा विकास करेल, आमच्या पगाराच्या बाबतीत विचार करेल, त्या तो उमेदवार, मग तो कोणता का पक्षाचा असताना त्याला मतदान करणार. बरोबर ना? धन्यवाद. तुमच्या पारनेर सर्कलची हवा काय म्हणते, दूधपुरी सर्कल काय म्हणतंय, तुमच्या दहीपुरी सर्कल काय म्हणतं, दूधपुरी गाव काय म्हणतंय? पारनेर सर्कलची हवाला अजून हेच नाही जायचं. नाही, आता कसं बिगुल वाजलेलं आहे. कोणत्याही क्षणी आचारसंहिता, आता याची आचारसंहिता संपली की तिची आचारसंहिता चालून निवडणुका होणार आहेत. त्यामुळे तुमचं मतदान शिवसेनेला करणार, भाजपला करणार, राष्ट्रवादी काँग्रेसला करणार, का वंचित बहुजन आघाडीला करणार, अपक्षाला करणार, का स्वतः निवडणूक लढवण्यात आता? अपक्षाला करणार. अपक्षाला करणार. अपक्षाला का हो? अपक्ष मागच्या वर्षी काम चांगले केले म्हणून. अच्छा, मागच्या वर्षी काम चांगलं केल्यामुळे या वर्षी अपक्षाला. धन्यवाद दादा. काय म्हणते हवा, काय म्हणते तुमच्या पारनेर सर्कलची हवा काय म्हणते, दूधपुरीची हवा काय म्हणते, दहीपुरी गणाची हवा काय म्हणते? पारनेर सर्कलची हवा सगळे सारखीच राहणार आहे. सगळे सारखेच राहणार. मग तुमचं मतदान कोणाला राहणार? आता माणूस पाहून करू. माणूस पाहून. असं आहे का? टायमाला. बरं, मला एक सांगा, तुमच्या मागच्या जिल्हा परिषद सदस्याच्या काळात काही विकास झालाय का? मागच्या म्हणजे मागचा जे कोणी असेल त्याच्या कार्यकाळात काही विकास झालाय का? झालाय का? अच्छा, मग यंदा मतदान कोणाला राहणार आहे? यंदा मतदान टायमाला. टायमाला. भाऊने सांगितलेलं की मतदान यंदा हा टायमाला राहणार. धन्यवाद भाऊ. काय म्हणते तुमच्या पारनेर सर्कलची हवा काय म्हणते? तुमचं मतदान कोणाला राहणार आहे? शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, अपक्ष, वंचित बहुजन आघाडी का नोटा? शिवसेना. शिवसेना कोणती दादा? शिंदे सेना का उभाटा सेना? शिंदे सेनेला. धन्यवाद दादा. काय म्हणते हवा, काय म्हणते पारनेर सर्कलची हवा काय म्हणते? पारनेर सर्कलची हवा काय म्हणते?
आम्हाला दिसत नाही तर आम्हाला असं आहे का? बर बर या माणसाला विचारा ह्यो. बाबा एकंदरीत बोलत नाही पण मतदान तर करणार ना? मतदान करणार. बाबाने सांगितलं मतदान करणार, विचारपूर्वक करणार. धन्यवाद. काय म्हणताय ते? काय म्हणते पार्लर सर्कलची हवा काय म्हणते? तुमचं यंदा दहीपुरी गण काय म्हणतो? दूधपुरी काय म्हणते? तुमचं मतदान कोणाला राहणार आहे? शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी का तुम्ही स्वतः निवडणूक लढवणार दादा? आता मग कोणाला मतदान करणार तुम्ही? कोणाला मतदान करणार? अरे तसं नाही, कोणाला तरी मतदान करणार. विकासाला करणार का नाही? काय गावाचा याला काहीतरी असेल ना विजन काय आहे? नाही, जे असेल ते तुमचं कोणाला करणार मतदान? अपक्ष राहिले सांगा तुम्ही. असं आहे का तुम्ही अपक्षाला करणार का नोटाला करणार मतदान? मतदान करणार. सुज्ञ मतदार आहेत, काही जास्त बोलत नाही, परंतु समजदार इशारा काफी आहे. मतदान करणार, पण विचारपूर्वक करणार. धन्यवाद दादा. काय सांगणार? सांग ना काय चला. तुम्ही काय सांगणार? कोणाला तुमचं मतदान राहणार आहे? आता बीजेपी सेवा पर्यंत नाही त्याला. असं आहे का? बेटर घोळ केलाय. आता 3 तारखेचा निकाल भाव 21 तारखेला द्यायला कोणाला केलं तर त्यालाच मतदान. मागे जाणे आता डकडवाजी. असं आहे का? कोणाला मतदान केलं त्याला कोणाला आता भाजपच्याच मागे जाणे आता. असं आहे का? तरुण मित्रांनी सांगितलेलं भाजपच्या मागे जाणं आहे आणि ते डफडवाजीच जाणं आहे. डकडवाजी धन्यवाद. जाणे आता. कशामुळे झालं ते सांग. काय म्हणते पार्लर सर्कलची हवा काय म्हणते? दहीपुरी काय म्हणते? दूधपुरीचं वातावरण काय म्हणते? शिवसेनेच्या हा? उभाटाची हवा आहे. उभाटा गटाला, शिवसेना उद्धव गटाला. धन्यवाद दादा. राम 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 राम. काय म्हणते पार्लर सर्कलची हवा काय म्हणते? दहीपुरी गण काय म्हणतो? दूधपुरीची हवा काय म्हणते? तुमचं मतदान कोणाला राहणार आहे दादा? शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, अपक्ष का नोटा? आता कसं आहे, सत्यभाग सगळं असतं. अच्छा हा, भारतीय जनता पार्टीचं मतदान आहे आमचं. अच्छा. म्हणजे तुम्ही भाजपचे आहेत का तुम्ही भारतीय जनता पार्टीला मतदान करणार? मतदान करणार. हा, दादा का करणार हो भाजपलाच मतदान तुम्ही? भाजपनं जे दाखिलं दुनियाला ते कोणी नाही दाखिलेलं. दुनियाला जे दाखल ते कोणी हा. दाखल म्हणून भाजपला मतदान. मोदी सब कुछ मोदी हा. है तो मुमकिन है. मुमकिन आहे. धन्यवाद दादा. तुम्ही काय सांगणार भाऊ? मी काय सांगणार? काही सांगणार ना? मतदान तर करणार ना? मतदान करून द्याल का? एकंदर दादा खूप सुज्ञ दिसतात, बोलत नाहीत, परंतु मतदान करणार एवढं सांगितलं. पण मतदान कोणाला करणार हे काही सांगितलं नाही, परंतु एकंदरीत त्यांच्या बोलण्यातून करणार मत. पण जो कोणी विकासाचं आश्वासन देईन, गावाचा विकास करेन, शेतीच्या पांदन रस्त्याचा विकास करेल, त्या माणसाला मतदान करणार. बरोबर ना? धन्यवाद दादा. राम राम दादा. राम राम. राम राम. काय मतदान तर करणार ना? मतदान नाही करणार का? नंतर पाहू. दादा एकंदरीत थोडस नाराज दिसते. एखाद्या वेळेस दादांचं काम बिम नसं झालं किंवा विकास काम कोणीतरी त्यांना गावाच्या विकासासाठी शब्द दिलेला दिसतो, तो शब्द पूर्ण न केल्यामुळे दादा एकंदरीत नाराज आहे. तरी आपण समजू शकतो, पण मतदान करणार. मतदान तर करणार ना? धन्यवाद. जे सांगा ऐकून घेतलं. ते बोलले. राम राम. काय म्हणते हवा? काय म्हणते? हवा काय म्हणते? नाही तुमचा भाऊ बोललेले, पण तुम्ही काय बोला? मतदान तर करणार ना? मतदान कोणाला करायचं? मतदान कोणाला करा? पार्लर सर्कल मध्ये हवा कोणाची? एकंदरीत भाऊने सांगितलं मतदान करणार आहे, परंतु तुम्ही धांद्यावाला माणूस सांगत त्यांनी कोणाला मतदान करायचं हे टाळलेलं, पण मतदान करणार विकासाच्या माणसाला करणार, कारण ते शेवटी धांद्यावाले. धन्यवाद भाऊ. धन्यवाद.